किंवा ज्या ठिकाणी राजकारण करण्याची वेळ येते त्या ठिकाणी कुठेतरी या स्वयंघोषित समाजसेविका पुढे येतात, ठाण मांडून बसतात, स्वखर्चाने येतात आणि असा दावा ठोकून बसतात की यांना न्याय म्हणजे नाही का यांच्यावर आम्ही न्याय मिळवून देऊ वगैरे. ह्या ज्या पोळी भाजण्याच्या आज संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आम्ही सुरुवातीपासून एंडपर्यंत आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत. आज त्यांच्यावर काय काय यातना त्यांनी भोगल्या आम्ही सोबत आहोत ना त्यांच्या. पण त्यांनी त्या विषय बाजूला ठेवून त्यांनी मुंडे साहेबांना टार्गेट केलं. आम्ही एक पर्टिक्युलर व्यक्तीला टार्गेट नाहीत करत किंवा मी पर्टिक्युलर बाजू घेत नाही, पण जे आज हे प्रकरण झालंय, आज त्या लेकराच्या आडनावाच्या पाठीमागे मुंडे नाव असल्यामुळे दमानी येत नाही का? हा माझा पहिला प्रश्न दमानिया ताईंना असेल. आणि जर त्या खरंच समाजसेविका आहेत तर दमानिया ताईंनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. अगदी त्यांचं पेट्रोलही कमी जळेल एवढ्या अंतरावर फलटण आहे, त्यांनी तिथपर्यंत जावं आणि जे काही प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये स्वतः ज्या प्रसिद्ध आपल्या अंजलीताई दमानिया आहेत त्यांनी लक्ष घालून आमच्या संपदाताईंना, आमच्या लेकीला, आमच्या मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करेल. आणि सोबत ज्या शेतकऱ्याने आज कष्टातून ते लेकरू वाढवलंय त्यांना कमीत कमी 1-2 करोड पर्यंतची तरी एक मदत मिळावी शासनाकडून. त्यांच्याकडे 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. शासकीय सेवेमध्ये घ्यावं अशा प्रकारची मागणी तुम्ही करता? हो नक्कीच. मी जसं तुम्हाला म्हटले नुकसान भरपाई म्हणून 1-2 करोड पर्यंत द्यावे, कारण शिक्षणाला भरपूर पैसे गेलेले आहेत. आज तोंडाला आलेला घास गेला त्याचा, आणखीन कर्जही फिटलेलं नाहीये. पण जे पाठीमागं आता तिचे भाऊ आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी शासकीय सेवेमध्ये त्यांनी घ्यावं, रुजू करून घ्यावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा.